घरात एक मोठस नाव आताच्या घडीला 40+ क्रिकेट ज्यानं खऱ्या अर्थानं गाजवला. अगदी मॅन ऑफ द सिरीजच्या खूप साऱ्या सायकली त्याच्या माध्यमातून पटकवल्या गेल्यात. असा आमचा हरहुन्नरी खेळाडू अगदी लोणच्याप्रमाणे मुरलेला आणि अनुभवाने घरलेला राकेश गरदा स्ट्राइक इंडला आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक इंडला आपण हार्ड हिटर फलंदाज चंदन घरत यांना देखील पाहू शकाल. परंतु गोलंदाजच्या ट्रॅक वरती या उरण तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अगदी खूप मोठी ओळख ज्यांनी निर्माण केली आहे तो आमचा केदार भोईर. दरम्यान मनोहरजी घोईर घरत साहेबांना आपण विनंती करते आपण प्रमुख व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि दरम्यानच्या काळ ठोकला जातोय चौकार. तुझे आई पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दरम्यान डोंगरी टीम साठी राज म्हात्रे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनमोल तिवारी आणि महेश तिवारी यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा डोंगरी संघासाठी देण्यात आल्या. त्या फक्त आम्ही पोहोचवण्याचं काम करतोय. दरम्यान सामन्याला आपण पुन्हा एकदा सुरू करतोय. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. 4 धावा स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठ्यात मोठं लक्ष गेली मॅच देखील अगदी रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळाली. बेलपाडा विपक्ष अगदी भेंडकल. शेवटच्या क्षणी साहिलनं हे मैदान गाजून सोडलं. एक मोठा षटकार आणि अख्ख्या भेंडकल वासियांचा अगदी जय जयकार पाहायला मिळाला. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळून काढला होता. एकेरी धावफलकावरती जोडली जाईल. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप मोठी स्पर्धा अगदी श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025 पर्व नंबर 2 आणि आजची तिसरी रजनी आपण एन्जॉय करत आहोत. ही स्पर्धा आपण UTCच्या माध्यमातून अगदी घर बसल्या देखील पाहू शकता. त्यामुळे नक्कीच आमच्या या वाहिनीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मधून क्षेत्ररक्षकाला आणखी एक धाव डोंगरी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. आणखी एक नियम तुमच्या समोर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण की या 5 सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता संघ त्याला पुढच्या फेरीमध्ये बाय मिळेल. पहिलं षटक केदार घेऊन आला. पॉवर प्ले ऑन आहे. लोअर फुलटॉस चेंडू आहे. डीप मध्ये कोणी नाही आणि चेंडू मात्र अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकार. दरम्यान आणखी एक चौकार. धावसंख्येमध्ये वाढ. यावेळेला फटका चांगला खेळलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावलाय. चूक करतोय त्यामुळे घडतंय काय तर आणखी एक एक्स्ट्रा धाव नक्कीच डोंगरी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. षटक या ठिकाणी संपल्याचा निर्वाळा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु धावसंख्या धावपलिकावरती 12 धावा. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य विद्यमान सदस्य किरण जयराम घरत यांचं शुभागमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी या ग्रामपंचायतीवरती 3 वेळा सदस्य होण्याचा बहुमान ज्यांच्या माध्यमातून पटकावला गेलाय त्यांचं देखील आपण कौतुक आणि विशेष स्वागत करत आहोत या व्यासपीठावरती. या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण थोडासा बदल देखील पाहतोय. केगाव मधील प्रतीक ठाकूर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला शरदजी म्हात्रे पाहायला मिळतील. बिग फाईट मॅच दुसरी देखील पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये आपण सगळ्याच्या सगळ्या मॅच अगदी क्लोज एन्काउंटर पाहिल्या आणि सगळ्याच्या सगळ्या मॅच शेवटच्या चेंडू आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना पाहायला मिळाल्या. गोलंदाजामध्ये पहिला बदल झाला.
दीपेश नाईक गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक वरती खूप वेळानंतर आला तो चंदन. पहिल्या षटकामध्ये जास्त संधी मिळाली नाही चंदनला. यावेळेला फटका चांगला खेळला, डीप मधून क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने आला आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पण या ठिकाणी पाहतोय धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल. पुन्हा एकदा आपण पूर्वार्ध एन्जॉय करतोय या सामन्याचा पूर्वार्ध. आणि पूर्वार्ध म्हटलं ना, सिनेमाचा पूर्वार्ध जरी असला ना तर कथानक सुरू असतं, तशाच प्रकारे क्रिकेटच्या पूर्वार्धामध्ये अगदी शांत संयमी डोकाने फलंदाजीचा मनसोक्त आनंद घेत असताना आपण फलंदाज पाहतो. पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे पहा. अगदी उजव्या एष्टीच्या खूपसा बाहेर चेंडू ठेवला आणि पंच शरदजी म्हात्रे यांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलाय. चुकीला माफी नाही आहे. आज आपण पाहिलं तर पारगाव प्रीमियर लीग चालू आहे आणि त्या पारगाव प्रीमियर लीग मध्ये जे समालोचन करण्यासाठी होते त्यांना कोंबडा मिळाला बक्षीस. आमच्या अमितजी म्हात्रेंना देखील एक कोंबडा मिळाला. दरम्यान अगदी फ्लिप केला, एलिव्हेशन कमी आहे त्यामुळे चंदन घरात विकेट नंबर 1 बॅक टू द पॅव्हिलियन. दरम्यान नवीन फलंदाज हर्षल घरत मैदानामध्ये येतोय. अगदी पीट नेम बाला या नावाने त्याची ओळख आहे आणि आताच्या घडीला रायगड टेनिस क्रिकेटमध्ये या बाला नावाचं त्याने ब्रँड निर्माण केला. बाला स्पोर्टच्या माध्यमातून अगदी स्वस्त आणि मस्त अगदी परवडेबल बॅट्स तुम्हाला या डोंगरी गावामध्ये देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे ओनर मिस्टर हर्षल घरत उर्फ बाला मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान विशालजी घरत यांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. जसकरच्या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा देखील भीम पराक्रम ते वेगळे आहेत. त्यामुळे त्यांचं देखील आपण कौतुक करूया. त्यांना आपण विनंती करूया आपण मंचकावरती या. संदेश यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा कोटनाका संघासाठी आल्या, त्यामुळे त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दरम्यान नवीन फलंदाज हर्षल मैदानामध्ये आला, त्याच्या माध्यमातून 1 धाव आली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, 16 धावा. दरम्यान डोंगरी ग्राम सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष कल्पेश उमेश ठाकूर यांचं शुभागमन झालंय. त्यांना आपण विनंती करत आहोत की आपण या प्रमुख व्यासपीठावरती यायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. दरम्यान अगदी कोटनाका म्हटलं ना तर शेवटपर्यंत संघर्ष करणं, अगदी मोठी फलंदाजाची फौज त्यांच्याकडे आहे, क्षेत्ररक्षणाची फौज आहे, गोलंदाजाची फौज आहे. म्हणजे नक्कीच त्यांना फाईट द्यायची असेल ना तर डोंगरी टीम तुम्हाला एक मोठी धावसंख्या या मैदानामध्ये उभी करावी लागणार आहे. आणि तो प्रयत्न करत असताना आपण पाहतोय बॅकफुटला गेला, जागा बनवली, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावला आणि त्याला हुलकावणी देऊन चेंडू मात्र आरपार. धावा मिळतील 4 चौकार. दरम्यान खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकाची थोडीशी चूक नाहीये, कारण की चेंडू त्या ठिकाणी काटा बदलाय पडल्यानंतर, त्यामुळे अगदी चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचला होता, परंतु अचानक चेंडूने काटा बदलल्यामुळे घडलं काय तर आज चौकार डोंगरी संघाला मिळाला. 4 ने धावसंख्येमध्ये वाढ झाली. 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेला लेटकट करण्याचा प्रयत्न
धावबाद होण्याची शक्यता होती, चेंडू यष्ट्यांवरती लागला नाही आणि पंचांचा पंजा, आणि पंचांचा पंजा म्हटलं ना तर बाय आंतरराष्ट्रीय नियमातील 23व्या क्रमांकाचा नियम 22 किंवा लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येणं, धावसंख्येमध्ये 1ने वाढ आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा हर्षल घरत आणि राकेश घरत ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावा जमवण्यासाठी अगदी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. पॉवर प्लेचा दुसरं षटक आणि ते ऑन आहे. या षटकातील जवळपास शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि या अंतिम चेंडू नंतर पॉवर प्ले ऑफ करण्यात येईल. क्षेत्ररक्षण पूर्णपणे पांगवलं जाईल. यावेळेला थोडीशी फ्लाईट दिली होती परंतु लाईन चुकीची आहे. चेंडू लेग स्टिकला पिच झाला आणि घडलं काय, आमचे पंच शरदजी म्हात्रे यांनी मात्र अवंतर चेंडूची घोषणा आमच्यापर्यंत पोहोचवली आणि व्हाईट बॉल. आणखी एक धाव डोगरी संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू पकडला जाईल आणि या चेंडूवरती मिळतील तब्बल 2 धावा. धावसंख्येमध्ये या ठिकाणी 2 ने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24च्या घरामध्ये. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. अगदी 12 चेंडूंमध्ये 24 धावा आपल्याला पाहायला मिळाल 12च्या सरासरीने. त्यामुळे थोडासा ब्रेक आहे. आपण जाऊया डीजेला, देऊया संधी आणि ऐकू एक सुमधुर संगीत. संघानं पांगवलंय. अगदी बाह्य वर्तुळामध्ये तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतील. अंतर वर्तुळामध्ये 6 क्षेत्ररक्षक की ज्यामध्ये गोलंदाज आणि यष्टिरक्षक इन्क्लूड असेल. आपण अंतर वर्तुळामध्ये शॉर्ट फाईन लेग. दरम्यान पुन्हा एकदा सूचना आयोजकांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदी 4 षटकं जी आहेत ते तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. त्यामुळे डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी. वेळ राष्ट्राची संपत्ती आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आला हर्ष भुईर आणि पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला राकेश घरत. अगदी डोगरी टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आणि आताच्या घडीला 40+ क्रिकेट गाजवत असताना आपण खूप साऱ्या मॅचेस मध्ये राकेश घरत आणि त्या नावाची चर्चा या रायगड मध्ये पसरताना पाहिली. आणखी एक बॉल पहा, परंतु पंचाने सांगितलंय लाईन थोडीशी खराब आहे. उजव्या यष्टीच्या खूपसा बाहेरून हा चेंडू रिलीज करण्यात आला. अगदी अवे फ्रॉम द बॉडी. चेंडूला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज हर्ष राहिला आणि पंचांनी मात्र त्याला दंडित केला. दरम्यान अगदी भेंडकल गावातील उत्कृष्ट समालोचक, अगदी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व प्रदीपजी पाटील, कारण की आपण त्यांचं समालोचन खऱ्या अर्थानं डोंगरी प्रीमियर लीग मध्ये देखील ऐकलं होतं. त्यांना आपण विनंती करतोय आमच्या प्रमुख व्यासपीठावरती या. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. दरम्यान निर्धावाला चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमी वयाचा हा खेळाडू आहे, अंडर 19चा खेळाडू आहे, परंतु या कमी वयामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपण नेहमी हर्ष भुईरला पाहिलं आणि याही वेळेला संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं करत असताना आपण हर्षला पाहतोय. या वेळेला दणका दिला, डीप मध्ये कोणी नाहीये आणि पंचांचा इशारा लगेच आमच्यापर्यंत येतोय. दॅट्स अ क्लिअर मायटी हिट. षटकार.
पाहिलं तर चेंडू मध्ये कुठलीही चूक नव्हती. ऑप्टमच्या खूपसा बाहेर चेंडू, परंतु समोरच्या बाजूने ठोकला. आणखी एक धमाका. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू धाडला, पाठवला, राकेश गरीतने ठोकला. आणखी एक दर्जेदार षटकार. विद्यमान सदस्य आणि त्यांना आपण विनंती करूया, आपण प्रमुख व्यासपीठावरती या. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देण्यात आल्यात, बहाल करण्यात आल्यात, त्यांना कौतुक देखील करतोय आणि त्यांना आपण विनंती करतोय, आपण या प्रमुख व्यासपीठावरती या. बॅक टू बॅक हर्षला 2 षटकार ठोकलेत. ते मात्र आता राकेश गरत नावाचं वादळ या मैदानामध्ये घोंगू लागलाय. अगदी धावांचा धुमाकूळ त्यांना या मैदानामध्ये घातला. यावेळेला फटका चांगला. डीप मध्ये जवळपास कोणी नाहीये. 2 क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडू पर्यंत, परंतु 2 धावांपासून रोखू शकत नाहीयेत. रिले फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु 2 धावा डोंगरी संघाला मिळाल्या. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, 39 धावा. पहिले काही चेंडू आपण हर्षे चांगले पडताना पाहिले, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी फलंदाजी पाहिली. तब्बल 27 धावांवरती नॉट आउट खेळतोय. यावेळेला एलिव्हेशन थोडस कमी असेल, परंतु चांगला झेल मात्र डीप मध्ये टिपलाय बहुतेक. त्यामुळे राकेश गरत एक मोठं नाव. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे दरम्यान पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी साईनगर आवरे आणि मांगीरदेव यानंतर आपण जयहनुमान कोलीवाडा आणि दाऊदनगर 11 दाऊदनगर हा ही मॅच आणि त्यांना इन्व्हाइट करत आहोत. श्राव्य 11 दाऊदनगर आणि जय हनुमान कोलीवाडा या दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण इन्व्हाइट करतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक त्याला टॉस करण्यासाठी या. दरम्यान 3 षटकाचा जवळपास खेळ संपला. 39 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. फलंदाज अगदी न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी 4थ्या क्रमांकावरती प्रतीक घरत. दरम्यान आपण पाहतोय कल्पेश घरत यांच्याकडून प्रतीक घरतसाठी 3 षटकारासाठी 3000चं पारितोषिक आलं. हॅट्रिक षटकार मारावे लागतील. गोलंदाजीसाठी दीपेश नाईक आला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत आला. आणखी एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 4थ्या दशकामध्ये पोहोचली आहे. चांगलं क्रिकेट डोंगरी संघाकडून या ठिकाणी खेळलं जात आहे. या ठिकाणी चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू, समोर ठेवला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचं मेलन झालं नाही. चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं होते, त्यामुळे डॉट आलाय. चेंडू निर्धावाला. यावेळेला हाफ ट्रॅकर उडवलाय चेंडू. डीप मधून क्षेत्ररक्षक आला. अगदी कठीण कॅच सोप्या पद्धतीने कसं घ्यायचं त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. त्यामुळे आणखी एक फलंदाज हर्षल घरत बाला झालाय झेलबाद.
दरम्यान मिलिंदच्या माध्यमातून अगदी कमाल झेल पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आम्ही पाहिला अगदी अवघड झेल होता, परंतु त्याने तो सोप्या पद्धतीने घेतला. त्यामुळे त्याचं देखील आपण करूया कौतुक त्याचं. आणि हर्षल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, संकेत पाटील. आता मात्र डावाला सावरावं लागणार चांगली गोलंदाजी, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं डोंगरी संघानं 40 धावा जमवल्यात. कमीत कमी धावांवरती रोखावं लागणार आहे, कारण की त्याचा पाठलाग तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा. रिवा स्वीप दुधारी तलवार, परंतु फुकट गेला वार, कारण की हा फटका अगदी दुधारी तलवारीसारखा असतो. लागला तर समोरच्याची मान, नाही लागला तर स्वतःची मान कापून घ्यावी लागतो. लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगा तो ताली नाही तो गाली, लगा तो तीर नाही तो फकीर, आपके हात में कटोरा, ठणठण गोपाल. अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एकेरी धावाने धावसंख्या पुढे देखील सरकली आहे. प्रतीकला फटका चांगला आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि टिपलाय झेल, त्यामुळे संपलाय आमच्या प्रतीक घरचा देखील खेळ. आणखी एक फलंदाज झाला झेलबाद. नवीन न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये जात असताना आपण पाहिला अगदी जर्सी क्रमांक 18 म्हणजे अगदी विराट कोहलीची आठवण. जगातील 8 महत्तम खेळाडूंच्या अंगावरती या 18 क्रमांकाची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. विराट कोहली, स्मृती मानधना, ॲडम गिलक्रिस्ट, दसून शनाका. पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा या ठिकाणी केली आहे. या ठिकाणी अक्षरशः पायावरती धोंडा मारला, बॅकफुटला गेला होता आणि चेंडू यष्ट्यांवरती अगदी पाय यष्ट्यांवरती लागला आणि त्यामुळे घडलं काय तर स्वयंचित आंतरराष्ट्रीय नियमातील अगदी 35व्या क्रमांकाचा नियम. हिट विकेटच्या माध्यमातून हा फलंदाज राज मात्रे झाला बाद. चेंडू व्हाईट आहे, परंतु फलंदाज हिट विकेट झाला. दरम्यान नवीन फलंदाज विक्रांत मारते उर्फ मॉर्कल या ठिकाणी विक्रांत मात्रे मैदानामध्ये गेला. अगदी मॉर्कल या नावाने ओळख आहे या खेळाडूची. आता मात्र आपण पाहिलं ना तर डोंगरी संघाला गळती लागलेली आपल्याला पाहायला मिळाली की पहिल्या 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती. राकेश असताना अगदी धावांचा पाऊस पडला होता, परंतु तो जसा बाद झाला ना तर धावांचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान लेटकट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कड घेतली आणि या ठिकाणी फक्त मिळतीये सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल. या चेंडूवरती धाव असेल का? नाहीये धाव, पंचांनी नाकारली धाव, कारण की फलंदाजाने या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन केली नाहीये. नो मुवमेंट आणि नो रन, त्यामुळे नक्कीच या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव. या वेळेला सगळा राग या चेंडूवरती, चेंडूला फेकून दिलं मिड विकेट सीमा रेखेच्या बाहेर. विक्रांत मात्रेने ठोकला षटकार.
अगदी मोठा फटका पाहायला मिळाला आणि या षटकामध्ये जो दुष्काळ पडला होता तो दुष्काळ त्यानं दूर केला. धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज झाला तो आमचा मिलिंद भोईर, रफ्तार का सौदागर. अगदी वेगानं गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. परंतु पाहूया दरम्यान सामन्याला पण सुरुवात करतोय. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केला, बॅकवर्ड स्क्वेअर रेगला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. या चेंडूवरती फक्त सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 49 वरती जाऊन पोहोचली. स्ट्राईक वरती विक्रांत. यावेळेला फटका खेळला, डीप मध्ये जवळपास कोणी नाहीये. चेंडू नो मॅन लँड मध्ये पडला आणि या ठिकाणी पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्येमध्ये 2 वाढ, अर्धशतक फलकावर लागला. अगदी 50 धावा कंप्लीट केल्यात. 51 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. शेवटचं अंतिम षटक, शेवटचे 6 शस्त्राने अस्त्र घेऊन दाखल झालाय. काही चेंडू अजूनही बाकी आहेत. फटका चांगला खेळला, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरला धावबाद होण्याची नामी संधी आणि त्यामुळे घडलं काय, संकेत होतोय धावबाद. सॉरी डाऊरनगर आणि हे असणार बरोबर. ओके. आणि त्यांना सिरियल चेंज होणार नाही, सिरियल वाईज समजा त्यांची सिरियल ती चौथा राऊंडच होता. दरम्यान आपण पुढच्या मॅचसाठी इन्व्हाइट करत आहोत श्राव्या 11 डाऊटनगर आणि जयनमान कोलीवाडा संघाला की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. शेवटचं आणि अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्धशतक फलकावर आपल्याला जरूर पाहतोय. 52 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली आहे ती नक्कीच मिलिंद भोईरची. या ठिकाणी व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय कारण की नक्कीच चेंडूला वेग देण्याचा प्रयत्न ज्या वेळेला आपण मिलिंदचा पाहतो ना त्या वेळेला अशा प्रकारचा व्हाईट बॉल आपण मिलिंदकडून खूप वेळा पाहिला. त्यामुळे आणखी एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. शेवटचं षटक आहे, ज्या कमीत कमी धावांवरती तुम्हाला रोखावं लागेल. यावेळेला चांगली बॅकली, परंतु चेंडू आणि बॅटचं मिलिंग झालं नाही आहे. त्यामुळे घडलं का, आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र सीमित आहे 53 वरती. शेवटचे अंतिम 2 बॉल. दोन चेंडू बाकी आहेत. एक चेंडू व्हाईट होता ना. पहिल्या चेंडूला 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती 2, नंतर रनआउटचा विकेट मिळाला आणि तदनंतर व्हाईट बॉल आणि तदनंतर डॉट वाला बॉल.
चुकीबद्दल क्षमस्व, थोडासा आपण बदल करत आहोत. सलग 2 डॉट आलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं. पंचांनी हा चेंडू देखील व्हाईट बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. कारण की आपण पाहिलं ना तर 2 बॉल त्यांना अकुट टप्प्याचे अगदी बाउन्सर टाकले, त्यामुळे हा चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केलाय. त्यामुळे सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा बॉल असेल, संधी मिळाली आहे. संधीचं सोडं, त्या संधीची बुंदी आणि त्या बुंदीचा लाडू यावेळेला विक्रांत म्हात्रे आमचा मॉर्कल बनवेल का? कारण की नक्कीच बाद तो होणार नाहीये, परंतु शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का? परंतु भन्नाट वेग पंचांनी थर्ड हंपर रेफर केला. पहा, रनआउट आहे की 1 धाव मिळेल, परंतु इनिंग या ठिकाणी संपली आहे. चला, लहान मुलांना विशेष सूचना, आपण मंचावरती आहात आणि या मंचावरती उडी मारू नका. फलंदाज बाद झाला, त्यामुळे धावसंख्या सीमित आहे 54 वरती आणि टार्गेट सेट करण्यात आला सामना जिंकण्यासाठी 55 धावा या RS कोटनाका संघाला इथं पूर्ण कराव्या लागतील आणि त्या कशा केल्या जातील हे सांगण्यासाठी आपण करतोय समालोचनामध्ये बदल. अगदी पुढच्या 5 षटकांची कहाणी आमच्या अमितजी म्हात्रे यांच्या जुबानी. धन्यवाद हितेश भाई म्हात्रे यांचा सुमधुर आवाज आपण ऐकला. सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. त्यांचं हार्दिक स्वागत. और चलते मैदान के अंदर इस उत्तरार्ध के लिए हम इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए तैयार है. और अभी फुंडे गांव के जबरदस्त आक्रामक खिलाड़ी हमारे पिंटिया भाई, इनका आगमन हो चुका है. उनका हार्दिक स्वागत. तो फिलहाल यहाँ कोटनगर टीम को जीतने के लिए जो टारगेट है मेरे हिसाब से चला, आपण टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय श्रावा 11 डाऊटनगर आणि जय हनुमान कोळीवाडा दोन्ही संघाचे संघनायक या. चला, आपण लगेचच टॉस करत आहोत. इनिंग ब्रेक मध्ये चला, हनुमान कोळीवाडा संघाचा संघनायक जोडला गेलाय. पहा, विशेष सूचना आपण डाऊटनगर संघासाठी पोहोचवतोय. आपण जर टॉस करण्यासाठी आला नाही तर आयोजकांकडून टॉस हा जय हनुमान कोळीवाडा संघाला दिला जाईल, याची विशेष सूचना आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हेलो, तो जल्द से जल्द इस बार देखा जाए मुकाबला शीघ्र शुरू कीजिए. और हमारे अच्छे साउंड सिस्टम डीजे साउंड जाताड़े रसायनी से बिलोंग है, डीजे सन्नी और डीजे प्रशांत. देखो कैसा साउंड है JBL का कड़क. पैडी कोहली ओटेक ऑडिओ बघा कसं आहे. ओटेक ऑडिओ हत्तीला चड्डी घालते तसं. 55 रनों की जरूरत है और कड़ा मुकाबला, कड़ा संघर्षपूर्ण मैच. छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है. मुकाबला बड़ा है, मुकाबला कड़ा है, लेकिन किसमें कितना है दम और कौन बनेगा बाजीराव सिंघम आने वाला वक्त बताएगा.
ओटे कोडियो। दुनिया फास्ट है, लेकिन अब गेंदबाजी डोंगरी अपने घरेलू मैदान के ऊपर गेंदबाजी कर रही है। उत्तर कैसा होगा, मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका वक्त बताएगा। समय का खेल है दीपक सर, जिसका आ गया वो छा गया। खेल समय का और किस्मत का है। अगर किस्मत का खेल नहीं होता तो हम अमोल मुजुमदार साहब कहीं भी इंटरनेशनल मैच खेलता, लेकिन किस्मत में नहीं था। बीरबल होशियार था, लेकिन राजा नहीं बना सनी, क्योंकि उसके नसीब में नहीं। सब मैं होशियार था, लेकिन मेरे दिमाग नसीब में नहीं, अंक के नसीब में। 55 है क्या। और ये नन्ही परी देखिए कैसी इस बार मैच को देखने के लिए आई, जीवी शागरत। क्रिकेट कहता ना, छोटा बच्चा या बच्ची हो जाए, सबसे पसंदीदा खेल क्या है, वो क्रिकेट ही। और मैच शुरुआत डोंगरी टीम के लिए ढेर सारी शुभकामना आई है। वो गांव की टीम खेल रही है, लेकिन फिलहाल डोंगरी टीम के लिए राज म्हात्रे और डोंगरी के राज म्हात्रे, इनके लिए ढेर सारी शुभकामना अनमोल तिवारी और महेश तिवारी की तरफ से। हर्षल गरत यानी के बाला लोकप्रिय उरन तालुका की ये खिलाड़ी तालुका के, लेकिन केदार सामने है, कोट नाका की रन मशीन। और हमारे मिलिंद भाई भोईर, देखिए कराडी प्रीमियर लीग का उन्होंने आयोजन किया था। आर्यस कोटनाका ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन नियोजन। केदार बनाम धीरज जोड़ी, पहली गेंद बाला की, ओ कवर। मौका आया था, लेकिन टप्पा पड़ गया है। ट्राई अच्छी थी, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर। अपना घरेलू मैदान है, जानते केदार की विकेट भी बहुत ही महत्वपूर्ण है। खेला था धीरे से केदार ने, लेकिन रास्ते में खिलाड़ी देखिए, मिड ऑफ, शॉट एक्स्ट्रा कवर, इस बीच पॉइंट, शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग, दायरे के अंदर। ऑन साइड के ऊपर इस बार ऑन ड्राइव किया है हल्के हाथों से। गेंद वाइड मैदान के क्षेत्र में, एक सिंगल के साथ खाता ओपन टीम का और केदार का। इस बीच धीरज पहली दफा गेंद को खेलेंगे। खूबसूरत इस बार देखा जाए डोंगरी का भव्य दिव्य मैदान, लोग टकटकी के साथ देख रहे हैं वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे ट्रॉफी को। शॉट हवा में है, मिड विकेट के ऊपर, कैच नहीं, और ये लपक लिया कैच। पहला विकेट गॉन और अंडाले के वापस जा रहे धीरज, और टीम का स्कोर 1, लॉस ऑफ 1 विकेट। डीजे टॉक भाई 9:45 घड़ी के अंदर। और देखिए मुर्गा मिला हमें और लेके गए महेश पाटिल और कारखाने में। प्रतीक मुगल कौन घर पे, अभी क्या करेंगे, कल घर पे आज घर पे। और स्कोर इस बार देखा जाए 1, लॉस ऑफ 1 विकेट। और चश्मा किधर है। और इस बीच यहाँ देखिए कांटे के टक्कर का यह मुकाबला है। फिलहाल कोटनगर टीम को पहला झटका, और रात काली है और उसमें उजाला देखिए किस तरह से चमक रहा है, टक और चकाचौंध रोशनी में। इस बार देखा जाए लोग इस मैच का गवाह है। जब अर्जुन ने प्रण किया था कि मैं जयंदत्त का वध करूंगा, तो उससे गवाह नारायण था। और हमारे इस टूर्नामेंट के लिए विशाल जनसमूह इस टूर्नामेंट का गवाह है। महेश पाटिल बापू देखिए मैच को देख रहे, उनका हार्दिक स्वागत। बाल आ गया, अगली बॉल और 2 विकेट से। एक बार हवा में जरूर, इस बार चली 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 चली
गेंद सीमा रेखा का दर्शन देने के लिए इट्स अ 4 रन डीजे ठोक। What a shot! बैक टू बैक दूसरा चौवा। आधे बल्लेबाज मिस्टर साहिल भोईर ने जलवा चालू किया। बैक टू बैक 2 चौवे ठोको जी। है हमारे साथी दोस्त महेश जी पाटिल, प्रतीक जी मोकल। अभी अभी मुर्गा हमें मिला और इन लोगों के कब्जे में। ये ताकत है हमारी दोस्ती की। लेकिन 22 बार अगली गेंद एक बार फिर से ड्राइव किया। ओहो हो, एक बार फिर से डाउन द ग्राउंड। इट्स अ 4 रन। चौके बरस रहे, या बांध टूट गया है और क्या ठोकम ठोक जमीन से काम। परफेक्ट नियोजन, वह प्रतीक मोकल का काम। याला म्हणतात परफेक्ट काम। असा डीजे वाला परफेक्ट बघा कसा, नावात ताकद आहे। ओटेक ऑडियो। और पहले ओवर में हर्षल जैसे बाला जैसे गेंदबाज के ऊपर हमला, 13 रन बोर्ड के ऊपर। एक विकेट कोटनाका था, गिर चुका था, लेकिन केदार नहीं चल रहा है। लेकिन केदार के बाद अगर मैं देख सकता हूं तो साहिल जिन्होंने 3 बाउंड्री ठोकी और वो खुद पहुंचे 12 पे और कोटनाका का स्कोर है 13। यस, घर से नहीं, ड्रेसिंग रूम में सेट। घर से कौन सेट होके आ जाएगा? कोई नहीं, पहले ड्रेसिंग रूम में आना पड़ता है, देखना पड़ता है कौन कहाँ का है। घर से सेटिंग एक ही आदमी, अंकित पाटिल, दूसरा कोई नहीं। 13 रन है। और देखिए नन्ही परी का स्थिति हंस रही है, लेकिन अभी तो इस बार देखा जाए पूरी तरह से लोग गवाह है। ओ चलिए, बड़ी मछली जाल में मिस्टर केदार भोईर बैक टू द डगआउट। जिस विकेट की तलाश थी इस बार देखा जाए डोंगरी टीम को, वही विकेट इस बार बैक टू द अपने घर के अंदर जा रहे डीजे ठोक। और आकाश भोईर नए बल्लेबाज। और नेक्स्ट मैच मैदान के अंदर जब चलने वाली है यस डाउर नगर और उनके अपोजिट जो टीम है
जय हनुमान कोलीवाड़ा। बिल्कुल डाऊर 11 डाऊर नगर वर्सेस जय हनुमान कोलीवाड़ा असा सामना या मॅच नंतर दोन्ही कॅप्टन तयार राहायचं आहे। डोंगरी का टाइगर जितेंद्र जित्या भाई लड्डू मोतिया 13 लॉस ऑफ 2। आज का दिन का बादशाह है वो, रात का 12 के बाद उसका डांस होगा। राकेश की ये गेंद इस बार हवा में जरूर थी, लॉन्ग ऑफ के ऊपर चली गई है। एक सिंगल के साथ देखा जाए तो इसी बीच कोटनागा टीम का स्कोर है 14, 2 विकेट गॉन हो चुके हैं। परफेक्ट आयोजन, करेक्ट नियोजन और ये कोटनागा बनाम भालचंद्र एंड बाला स्पोर्ट डोंगरी के बीच ये टक्कर चल रही है। मेरे हिसाब से 55 का टारगेट है। डोंगरी गावचे विद्यमान सदस्य सन्माननीय नटेश पाटील साहेब यांचं आगमन व्यासपीठावर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम या। और इस बीच दूसरा ओवर जारी है, 55 का पीछा करना है। लोग इस मैच का गवाह है और मैदान देखिए कैसा अंदर टकाटक है। और ये फ्लड लाइट जो है वो भी बहुत ही खूबसूरत है, बहुत ही भव्य दिव्य आयोजन नियोजन किया है और लोग इस मैच का गवाह है। सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत और अभिनंदन। ये उड़ाया, ये छली, ये सामने चली, डाउन द ग्राउंड, इट्स अंपायर 4 रन डीजे। जो 5 पे साहिल खेल रहे, 13 पे और ये कोटनागा टीम का स्कोर आगे बढ़ता है यानी कि 19। 36 रन अभी तक चाहिए। अभी तो 2 गेंदे शेष है, 5वीं डिलीवरी राकेश की। थोड़ा रन अब चुका हुआ है, ऐसा होता है क्रिकेट में। बॉल डिलीवरी करते समय इस बार देखिए कैलासवासी विनायक बाबूराव घरात स्मृती आणि कैलासवासी प्रल्हाद बाबूराव घरात स्मृती यांच्या सौजन्याने हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉफी 2025। और ये मिस टाइम शॉट है लेकिन मुश्किल है। और इसी के साथ फील्डर ने अच्छी कोशिश की थी लेकिन जज नहीं कर सके क्योंकि पीछे मुड़ के कैच लेना बहुत ही कठीण है। बघा दोन्ही कॅप्टन जर आले असाल तर लगेच टॉस साठी जास्त वेळ घालवू नका, सहकार्य करा। इकडे जय हनुमान कोलीवाडा संघ आणि डाऊर नगर 11 डाऊर नगर, श्राव्या 11 डाऊर नगर दोन्ही कॅप्टन लगेच टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये। कारण वेळ घालवू नका मित्रांनो, काल 5:30 वाजलेत, आज काही करून 3 ला मॅच संपवायचे आहेत, याची दक्षता घ्या। और एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर या पैडल स्वीप करने गए थे जोरदार लेकिन कामयाबी नहीं। ओवर की समाप्ति और 2 ओवर के समाप्ति में हम देख सकते हैं आरएस कोटनागा टीम का स्कोर आगे बढ़ता है 21, लॉस ऑफ 2 विकेट। आने वाले 18 गेंदे शेष और जीतने के लिए मेरे हिसाब से जो रन चाहिए वो 34 चाहिए, बराबर 18-34। 18-34। मेरा गणित इतना कड़क था ना कि गुरुजी मुझे पहले ही खड़े करते थे, डरते थे सब, कॉलेज में फट जाती सबकी, मैं बिंदास फटाफट गणित छोड़ता था। और देखिए कैमरामैन सभी को कवरेज कर रहे हैं। जो हमारे 2 कैमरामैन हैं, एक कैमरामैन हमारे स्टेज के ऊपर है जिनका नाम है नयन और ऊपर बैठा है वो अनिकेत। और इस बार हमारे ऑपरेटर अनिकेत पाटिल किरौली, वह हमारे डीजे देखिए ओटेक प्रशांत जी ना, ये सनी
प्रशांत भाई परफेक्ट मस्त गाने बजा रहे आप। और डीजे मास्टर जब मजबूती का होता है ना तो आवाज का एक टेम्पो हमें पता चलता कि हम किस स्थिति में बोल रहे हैं। ये मॉनिटर कितना अच्छा है देखिए, उनके साउंड सिस्टम देखिए, मिक्सर कितना छोटा है। सनी का मिक्सर हमेशा छोटा है लेकिन जब चलता है ना तो बड़ा लगता है। लेकिन ये धूमधाम से काम चल रहा है, परफेक्ट आयोजन और करेक्ट नियोजन किया है कुंदन घरात। आणि त्यांच्या विकेट हॅट्रिकसाठी कुंदनला 5,000 रुपये, मुकेश घरत डोंगरी यांच्याकडून। ओहो कैच लो भाई, लपक लिया कैच, विकेट नंबर 3 गॉन। आर्यस कोट नगर टीम 21 लॉस ऑफ 3। या षटकामध्ये या गोलंदाजाने कसेही 3 विकेट घेतले ना तर भारतजी कडू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे गोलंदाजाला। और नए बल्लेबाज मिस्टर मिलिंद भोईर जो इस बार आर्यस कोट नगर टीम के मिडिल ऑर्डर के बल्लेबाज है। कुंदनने जर लगातार 3 विकेट घेतल्यात, कशा पण विकेट घेतल्या तरी 5,000 रुपये सुशांत घरत डोंगरी यांच्याकडून। चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करत आहोत। दाऊदनगर संघ चला या। नेक्स्ट बॉल और बॅकफुट पर चले दाऊदनगर गए। संघ आमच्याशी जोडला गेला। चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय। एका बाजूला जय हनुमान कोलीवाडा आणि दुसऱ्या बाजूला श्राव्या 11 दाऊदनगर आणि यांच्या दरम्यान आपण 5 षटकांची मॅच या ठिकाणी खेळवणार आहोत। अगदी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण विद्यमान सदस्य नटेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस उडवतोय। टेल कॉल केला, टेल आला, दाऊदनगर संघाने टॉस जिंकला, त्यामुळे आपण खूप सारे शुभेच्छा आपण देऊया। खूप सारे सूचना आपण दाऊदनगर संघ आणि कोलीवाडाला पोहोचवल्यात आणि दोन्ही संघांना आपण खूप सारे शुभेच्छा देऊन ना पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळत आहोत अमितजी मात्रे यांच्याकडे। बहुत बहुत शुक्रिया हितेशी मात्रे, जसकार गांव के सुपुत्र का आवाज आप सुन रहे हैं। लेकिन फिलहाल अभी जीतने के लिए अंकित एक बार फिर से मुझे रन बताए कितने चाहिए। और नो बॉल अंपायर ने घोषित किया है, लेकिन क्या बाउंड्री जाएगी? नहीं, गुड फील्डिंग लॉन्ग ऑन फील्डर द्वारा। खतरा खतरा, रब्बा रब्बा, एक्सीडेंट, ये देखिए क्या हुआ। और सुसाइड सुसाइड डीजे, विकेट गॉन। शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे, इसका मतलब शिवसेना, और शिवसेना इसका मतलब हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे। यह ऐसा एक अटूट रिश्ता। हमारे पेन के होड़ को मैदान के ऊपर जब आए थे ना तो उन्होंने भाषण में कह दिया था मुझे पुलिस कांस्टेबल और अंगरक्षक की जरूरत नहीं है। तब लोगों ने पूछा था क्यों, तब उन्होंने कह दिया था सामने बैठी हुई ढाल है और मेरे हाथ में तलवार है, किसी की हिम्मत भी नहीं हो सकती। बंदूक से निकली हुई गोली, कमान से छूटा हुआ तीर
और हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे, इनके जुबान से निकले हुआ अल्पस दोबारा कभी वापस नहीं आया। तो अगली गेंद फ्री हिट, नहीं बल्लेबाज सिद्धेश संदेश, यही हितेश जी बिल्कुल आपने सही, मैं यही उसको बोल रहा था। तो फिर वो मिलिंद जी भोईर अभी जिम्मेदारी लेना पड़ेगा। ये गई, देखो ना देखो मेरे लल्लू, उधर से ही चमक छल्लू, ऐसा हमारा छक्का कि गेंदबाज का होश उड़ गए, हल्लू हल्लू ठोक दीजिए। मर्द मराठा जेव्हा भडकला होता आणि धावसंख्या मात्र झाली ती 31, गगनचुंबी छक्का। चौबीस। ये देखिए सीधे बल्ले से काम हो रहा था, उल्टा चलाया, पॉइंट के ऊपर गेंद, जिसे रिवर्स स्विप कहते हैं, स्विच हिट कहते हैं। उल्टा चलाने में बहुत तकलीफ होती है, बॉल प्रॉपर लाइन के ऊपर देखना पड़ता है क्या है, नहीं तो मिस्टेक भी हो जाती है। मगर एक सिंगल के साथ आरएस कोटना का टीम का स्कोर आगे बढ़ता है 32। सुशांत जी तांडेल हमारे उड़न प्रीमियर लीग के एक बेहतरीन आयोजक और संदीप जी पाटिल बाले के जोड़ी नंबर 1 मैच देख रहे हैं, उनका हार्दिक स्वागत। और ये फुल टॉस जरूर थी लेकिन खास संपर्क हुआ नहीं, लेकिन विकेट कीपर की कोई रिएक्शन नहीं अपील के लिए। तो फिलहाल इस बार की रनआउट के लिए मुझे क्या हो रहा है, लेकिन देखना पड़ेगा। 31 बार गेंद के ऊपर कोई रन नहीं है, टीम का टोटल स्कोर है 32-32। जीतने के लिए 23 रनों की अभी भी दरकार है। मिलिंद जी भोईर व्यक्तिगत 8 पे खेल रही, संदेश 1 पे खेल रही, 0 पे खेले, हवा में जरूर शॉट एक्स्ट्रा के ऊपर कैच इट आउट। विकेट नंबर 14 का ऑन, डीजे बजाओ। लगभग देखा जाए 5 विकेट गॉन हो चुके हैं। अब पूरा धर्मदार मिलिंद भोईर इनके ऊपर है। वो इस बार देखा जाए कोटनाका की जो नैया है वो मझधार में फंस गई है, उसे तुम्हें किनारे के ऊपर लाना पड़ेगा। अगर तुम लाएंगे तो तुम जीतेंगे, नहीं तो डोंगरी टीम अपने घरेलू मैदान के ऊपर ये मैच के ऊपर कब्जा करेगी। संतोष रेडीज और गेंदबाज है इस बार चौथे राकेश घरत, कोटे का दूसरा, पारी का चौथा और 12 गेंदों में 23 आणि विकेट हॅट्रिक साठी बक्षीस आहे 1000 रुपये नटेश पटेल साहेब डोंगरी यांच्या माध्यमातून। गावची टीम, गांव का अभिमान स्वाभिमान है, लेकिन देखना पड़ेगा कोट नागा के बल्लेबाज इस स्थिति में बहरहाल किस तरह से काम करेंगे। संतोष रेडीज नॉन स्ट्राइकर एंड पे हैं। इस बार शानदार तरीके से या पंच किया कवर के क्षेत्र में
खिलाड़ी मौजूद, एक स्टक और खिलाड़ी ने गेंद को उठाया, तब तक 2 और थ्रो हुआ है, ये 3, क्या चौथा हो जाएगा देखना पड़ेगा, लेकिन मिलिंद भोईर ने मना कर दिया। थक गए थोड़े से और 3 के साथ स्कोर आगे जा रहा है 35। अब तो जीतने के लिए रन चाहिए 20। और क्या है, दर्शक देखिए थोड़े से इंजर्ड है, हाथ थोड़ा सा उनका इंजर्ड है, लेकिन फिर भी देखिए मैच देखने के लिए आए, उनका हार्दिक स्वागत। और देखा हंस रहे कैसे, अरे क्या मेरे मैनों की कमाल है और हमारी ये धमाल है, हमारी नजर बाज की जैसी है। अंकित को पूछ, लेकिन मेरा फोटो निकाला, एक आग बड़ा दूसरा छोटा। 35-20 रनों की अभी भी जरूरत है, लेकिन राकेश तैयार है कोटे का दूसरा और पारी, खुद का दूसरा और पारी का चौथा ओवर लेके, क्या छेट, ओ गुड कैच। विकेट कीपर देखिए, विकेट कीपर को बैकअप के लिए वो था, लेकिन सही जज्बा, बजाओ बजाओ काहे। डोंगरी का इस बार देखा जाए, जहां गेंदबाज राकेश ने चलता कर दिया और प्रेशर इस बार मिलिंद भोईर के ऊपर ज्यादा है, क्योंकि विकेट ड्रेसिंग रूम में जा रही है। आर्यस कोटना का कोई ऐसा बल्लेबाज अभी तक डटा हुआ नहीं है। एक जो साहिल ने खूंखार मोड में बल्लेबाजी की थी, लेकिन वो जाने के बाद अभी मिलिंद जी भोईर व्यक्तिगत मेरे हिसाब से 11 पे खेल रहे। 10 चेंडू आणि 20 धावा, 10ला 20। 10:08 घड़ी के अंदर आणि डोंगरी ग्राम सुधारणाचे मंडळाचे अध्यक्ष रुपेश प्रदीप घरत साहेब यांचं आगमन आमच्या व्यासपीठावर झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम। या हिंदू संस्कृति है अतिथि देव भव, क्या बाला को आवाज दे रहा था वो। जो काउ कॉर्नर के क्षेत्र में है, 10 बॉल में 20 चाहिए, 10ला 20। एक गेंद के पीछे 2 रन चाहिए, लेकिन बैटिंग क्रमांक 8 के ऊपर हर्ष आए। यज्ञेश जी पाटिल कहा है, जिनको विनती करते मंच के ऊपर है। और हवा में जरूर कैच मुश्किल है, और इसी बीच एक सिंगल दूसरे के लिए भाग रहे आराम के साथ, 2 रन पूरे संभाल के होता है। कोई जानबूझकर आप करते नहीं है, लेकिन रनिंग बिटवीन द के तौर के ऊपर इस बार विकेट कीपर की चतुराई ज़्यादा थी। अगर कोई टक्कर जोर से और लग जाती तो कुछ ना कुछ गड़बड़ होती, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2, और आर्यस कोटना का टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर है 37, धावा संख्या 37। 9 चेंडू 18। नौ में 18 चाहिए, एक गेंद के पीछे 2-2 रन चाहिए। राकेश तैयार, क्लीन बॉल, डंडा अस्त व्यस्त। इसी के साथ विकेट नंबर यहां देखा जाए तो मेरे हिसाब से 6 मैदान से बाहर जाता हुआ डीजे ठोको। और अभी सुंदर गेंदबाजी, आने वाले 8 बॉल में 18 चाहिए। जबरदस्त परफॉर्मेंस दिखा रहे डोंगरी अपने घरेलू मैदान के ऊपर। देखिए
शानदार गेंदबाजी चल रही, तारीफ करना पड़ेगी। इस बार देखा जाए राकेश की गेंदबाजी की, सात ना माफ करा 7 चेंडू 18 पाहिजे ना, येस 18 पाहिजे आणि 37 धावा झाल्या आणि 7 विकेट गॉन. आणि दीपेश नाईक यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. कोणाकडून? रोशन कोशे. यज्ञेश जी किधर है? हंस रहे. हंसना ही चाहिए क्योंकि हंसी इंपॉर्टेंट बात है. अंकित को पूछ भाभी, जब जब हंसी 8 में 18 नंतर 8ला 18. गुड बॉल, गुड डिलीवरी, प्रॉपर लेन के ऊपर गेंद थी. अक्रॉस लाइन से इस गेंद को खेलने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन हुआ नहीं. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. डॉट गेंद. 7ला 18, 7 गेंदे 18. इस ओवर की अंतिम बॉल शेष. गुड बॉलिंग राकेश. इस बार शानदार तरीके से इस शॉट को खेला मिड विकेट के ऊपर, लेकिन बैकअप भी अच्छा है, फील्डिंग हुई अच्छी. मिलेंगे इस गेंद के ऊपर 2-2 के साथ. आरएस कोटना का टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर है 39-39. 4 षटकानंतर आरएस कोटना संघ धावसंख्या 39. आता विजयासाठी 7 चेंडू आणि जवळजवळ 16 धावांची गरज. 16. गावची टीम खेलते, परंतु डोंगरी संघाच्या कॅप्टन विनंती आहे स्पीड अप करा. और दर्शकों की तादाद देखिए, क्या दर्शक देखिए कैसे. देखिए फोटो निकाल रहे थे कौन दर्शक, हमारा निकाल रहा है. उतना दूर से कहां से आएगा, तेरा इतना दूर नहीं कैमरा. लेकिन क्या अभी फास्ट जमाना है. कौन किसी की देखिए दर्शकों की तादाद देखो, हुई खुशी से जम के नाच रहे. वाह. 6 बॉल और 16 रन. 16. तुम्हारी इज्जत तुम क्यों निकाल रहे. ये दूसरा कोई कमेंट मैं वो 6 में 16 चाहिए. जबरदस्त मैच और जबरदस्त गेंदबाजी मिस्टर राकेश ठाकुर. राकेश कर बड़ा गेंदबाजी राकेश. पहले ओवर में दिए उन्हें राकेश ने 8 पहले ओवर में 8 दिए और दूसरे ओवर में 7. कुल मिला के 15 रन देके उन्होंने 3 विकेट हासिल किए. लाजवाब गेंदबाजी. 6 में 16. मिलिंद भोईर बंदूक से गोली निकालो, बम गोले बरसाओ, आग के गोले मैदान से बाहर जाना चाहिए. बारूद की तरह काम करना पड़ेगा. नतीजा कोट नाका में जाना पड़ेगा सबको. इससे पहले हिटिंग बहुत इंपॉर्टेंट बात है. और ये गेंद खराब होगी. अंपायर हमारे कौन है, ऐसा नाम का प्रतीक गरत, मैनफॉर्म नागाव. बरे झाले एक अंपायर उंचीवाल्याने 2 बार के आणले, टेन्शन नाही. म्हणजे कसे लेवल काम होते. 16-15. 6 में 15 चाहिए. और बॉलर है राज. और इस बार ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप है, लेकिन लाइन के अंदर से गेंद चली गई है. शरीर से दूर रखकर मिलिंद भोईर ने इस गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं. गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में. वर्ड एक बॉल. 4 में इसमें अभी 5 में चाहिए 15. 5-15. टक्कर मजबूत है, कड़ा मुकाबला है. ये हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश जरूर की थी, लेकिन रन कोई मिलेगा नहीं है. आने वाले 4 बॉल जीतने के लिए 15 चाहिए. तो पूरी तरह से मिलिंद भोईर परिश्रम दे रहे हैं, लेकिन बल्ले और गेंद के बीच तालमेल इतना खास मजबूती का नहीं हो रहा है. 4 में 15 चाहिए, मतलब 2 तो सिक्सर चाहिए, 1 तो बाउंड्री चाहिए. ऐसा कोई
सीधा शॉट नहीं है, जो तगड़ा शॉट चाहिए। और ये गेंद रफ्तार के साथ फेंकी, जसप्रीत बुमराह की याद दिलाए, तेज रफ्तार के साथ सटीक गेंद थी। आने वाले 3 में 15, आर्यस कोटनाका के ऊपर प्रेशर। तीसरे अंपायर की मांग की है थर्ड अंपायर, कौन देखेंगे? ये दीपक पाटिल आपको ही देखना पड़ेगा, क्योंकि गांव की मैच है, थ्रो ऑब्जेक्शन लिया है। आता 2 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या 12, यानी के 2 बिग हिट, 2 सिक्सर चाहिए। 13 येस, मग 2 चेंडू 13 बघा। 1 मिनिट जमा, पंच जमा। दोन म्हणजे 1 चेंडू 13, 2 चेंडू 13। थांबा, अजूनही मैच आहे। हाँ कंपल्सरी चाहिए। बॉल कैसी होगी ये देखिए, इस बार वाइड। मैंने कह दिया है ना, क्रिकेट के कमेंट्री का हमें जायजा बहुत है। मैं बोला ना ये गेंद है, अभी देखता हूं अगली 2 गेंदों के ऊपर 2 रफाटे, मतलब 2 सिक्सर। अगर वो गदाधारी भीम की तरह आ गए तो समझे कोटनाका जीतेगी, नहीं तो कोटनाका घर और डोंगरी अंदर। ये बॉलर की इस गेंद के ऊपर छक्का जाएगा तो बॉलर की फट जाएगी थोड़ी सी। मालूम है ना कि एक छक्के से क्या होता, प्रेशर बढ़ जाता है। और जितेंद्र पाटिल देखिए, बैटरी थोड़ी उनकी चार्ज नहीं हुई, लेकिन जबरदस्त डांसर है, हमारे गांव की टीम है। ये बॉल महत्वपूर्ण नहीं, ये मिस टाइम शॉट है, लेकिन बाउंड्री जाएगी। चौका आया। दोन डीजे वाले एकीकडे सन्नी आणि प्रसाद, एकाची बारी झाली की 101 काम, बारी पे पारी, सबकी बारी। लेकिन यहां पारी नहीं चल रही खास। 1 में 8, 1 में 8। ये अगर गेंद बाहर जाती तो बड़ा मजा आता, लेकिन ये अंतिम बॉल है। ये क्या कर रहे हैं, मुझे लगता है अंपायर इस बार देखा जाए। इस बार देखिए, एक बार फिर से चेक करे, किस बात के लिए चेक करे, एक बार बताइए कि डायरेक्ट बॉल गई है क्या? नहीं, ये कम बीमर के लिए। रुकिए रुकिए, डोंगरी टीम अंदर रुकिए थोड़े से। रेफर किया अंपायर ने, पक्का बीमर चेक करा पंच।
इट्स अ नो बॉल। देखिए कमर के ऊंचाई के ऊपर है, लेकिन एक बॉल में चाहिए 7 रन। स्टंप के ऊपर से गेंद चली गई। एक में 7। मग ते मगाशी तर 2 धावा घेतले असते तर आता फायदेशीर झालं असतं। लेकिन बॉलर स्टंप के ऊपर ये गेंद थी। कंट्रोल, जो आपका हाथ है ना उसको कंट्रोल करो। 1 में 7। और देखिए जितेंद्र जी कह रहे मारने को दो, लेकिन वाइड मत फेंको, मार दे। 1 में 7 चाहिए। टेंशन में है राज बॉलर क्योंकि फुकट के जो रन जा रहे हैं वही प्रेशर आरबीए इस बार देखा जाए। अगले गेंद फ्रीड है ना। निशिकांत म्हात्रे, इनके छोटे बंधुराज। और निशिकांत म्हात्रे कहाँ गए पता नहीं। 1 में 7 चाहिए। चलिए अंपायर मैच शुरू कीजिए। डोंगरी टीम और ये टाइमिंग नहीं है, लेकिन क्या चौका जाएगा और ये बाउंड्री पार। और इसी के साथ 2 रनों से इस मैच को जीता है डोंगरी टीम ने। वेल डन और हार्ड लक आर्यस कोटना का। प्रयत्न अच्छा किया तो आपका हम आभार व्यक्त करते हैं।